नमस्कार स्वामी भक्तांनो, मी समर्थ. आज तुमच्यासाठी एक छोटीशी पण आयुष्यभर लक्षात राहणारी एक गोष्ट घेऊन आलोय. गौतम बुद्धांची. तो काळ असा होता जेव्हा बुद्धांचं वय खूप झालं होतं. शरीर थकलं होतं, पण मन अजूनही लोकांना योग्य दिशा दाखवण्यासाठी गावोगावी शहराशहरी फिरत होतं. एके दिवशी गौतम बुद्ध आपल्या शिष्य आनंदासोबत एका गावातून दुसऱ्या गावाकडे प्रवास करत होते. रस्ता खूप लांबचा होता. चालत चालत आनंद थकला होता, पण बुद्ध शांतपणे म्हणत होते, चालत राहा, आपण नक्की पोचू. थोडं पुढे गेल्यावर शेतात काम करणारा त्यांना एक शेतकरी दिसला. आनंद म्हणाला, ते भगवान यांना विचारूया का आणखी किती दूर आहे? त्यांनी विचारलं, बाबा गाव अजून किती दूर आहे हो? शेतकरी हसून म्हणला, फक्त 2 किलोमीटर, थोडस गेलेत का लगेच पोहोचतान. या ऐकताच भगवान गौतम बुद्ध हलकेच हसले. शेतकरी पण हसला. आनंदला काहीच कळना नेमकं हे काय चाललंय. ते पुढे चालत राहिले. 2 किलोमीटर कधी पार झालं हे कळलंच नाही, पण थकवा अजूनच वाढतच होता. थोडं पुढे डोक्यांवर लाकडाचा भारा घेऊन चालणारी एक म्हातारी आजी दिसली. आनंदने पूर्ण विचारलं, आई गाव इथून किती दूर आहे? आजी म्हणाली, अरे बाबा बस 2 किलोमीटरच, जवळच आलात. आणि तीही भगवान बुद्धांकडे पाहून हसली. आता मात्र आनंदचा संयम सुटत चालला होता. ते अजून चालले पुढे 2 किलोमीटर. आता आनंद अक्षरशः थकून गेला. तेवढ्यात तिसरा माणूस भेटला. त्यालाही तोच प्रश्न आणि उत्तरही तेच, फक्त 2 किलोमीटर. संध्याकाळ होण्याआधी गावात पोहोचाल. तो माणूस निघून गेला आणि आनंद आपली पिशवी खाली ठेवून जवळच रडतच म्हणाला, गुरुदेव मला माफ करा. मला माहित आहे अनावश्यक प्रश्न विचारू नयेत, पण आज मला हे जाणून घ्यायचे, प्रत्येक जण 2 किलोमीटरच का सांगतो? गाव काही येतच नाही आणि तुम्ही प्रत्येक वेळी हसत का होतात? भगवान गौतम बुद्ध शांतपणे म्हणाले, आनंद शांत हो. मला माहिती आहे हा गाव अजून खूप दूर आहे. खरं सांगायचं तर हा गाव जवळजवळ अजूनही 20 किलोमीटर अंतरावर आहे. मी इथे आधी पण आलो आहे. आनंद थकला. बुद्ध पुढे म्हणाले, पहिल्या शेतकऱ्याला, दुसऱ्या आजीला आणि तिसऱ्या माणसालाही हे माहित होतं की गाव खूप दूर आहे, पण त्यांचं काम काय होतं? लोकांना पुढे चालायला प्रेरणा द्यायचं. माझं पण तेच काम आहे. मी त्यांच्याकडे पाहून हसलो, ते माझ्याकडे पाहून हसले, कारण आम्हाला कळत होतं की आपण सगळे एकच काम करतो, लोकांना पुढे चालायला हिंमत देतो. जर मी तुला सुरुवातीला सांगितलं असतं की 20 किलोमीटर चालायचे, तर कदाचित तू 2 किलोमीटर पण चालला नसता. पण या तिघांनी 2-2 किलोमीटर सांगत तू 6 किलोमीटर चालून आणलं. आनंद शांत झाला. बुद्ध म्हणाले, पाहिलंच ना आनंद, कधी कधी खरी गोष्ट सांगण्यापेक्षा हिंमत देणं खूपच गरजेचं असतं. आज इथं मोठं झाड आहे, त्याखाली विश्रांती घेऊया. उद्या सकाळी पुन्हा आपण मार्गक्रमण करू. मित्रांनो, ही कथा इथंच संपते, पण मात्र आयुष्य इथूनच सुरू होतं. आपल्या आजूबाजूला असे खूप लोक असतात. काही जण म्हणतात खूप अवघड आहे, तुझ्याने होणार नाही, खूप दूर आहे. आणि काही जण म्हणतात बस थोडंसं अजून चाल, जवळच आहे, तू नक्की पोहोचशील. आता प्रश्न हा आहे की तुम्ही कोण बनणार? जो लोकांना थांबवतो तो, की जो लोकांना हिंमत देतो तो? इथे स्वामींची एक फार सुंदर शिकवण आहे. स्वामी म्हणतात, जो चालतो त्यालाच मार्ग सापडतो आणि जो थांबतो त्याला फक्त शंका दिसतात. स्वामी नेहमी त्याच लोकांच्या पाठीशी उभे असतात जे स्वतः थकलेले असतानाही इतरांना चालत राहा अशी म्हणतात. मित्रांनो, आयुष्यात ध्येयाकडे धावत राहा, थांबू नका. थकणं गुन्हा नाही हो, पण थांबणं तर पक्का गुन्हा आहे. काहीतरी असं करून दाखवा की दुनिया सुद्धा म्हणेल की आपल्याला याच्यासारखं व्हायचंय. आणि हो, अशा मनाला भेटणाऱ्या नवीन कथा जाणून घ्यायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज सकाळी 8 वाजता एक नवीन छोटीशी कथा आपण घेऊन येतो. पुन्हा भेटूया पुढच्या कथेत. श्री स्वामी समर्थ.